हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ट्रेडिंग चॅनल. फ्रेंड्स, आज तारीख आहे 20 जानेवारी 2025 आणि सोमवार आहे आज. तर आज आपण ऑप्शनमध्ये ट्रेडिंग केली होती. ट्रेडिंग चालू केली आहे आपण 1 जानेवारीपासून ऑप्शनमध्ये. तर आज आपण 2 ट्रेड घेतले होते. बँक निफ्टी 49,100 कॉल आणि बँक निफ्टी 49,000 कॉल, ज्या दोन्हीमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला. आणि आपलं टोटल प्रॉफिट आहे 2,513 रुपये. तर तुम्हाला मी ट्रेडचं रिझन सांगतो, ट्रेड का घेतला होता. तर हा ट्रेड पाहूयात. 49,100 कॉल. सुरुवातीला तर टायमिंग पाहूयात ट्रेडची. 675. तर आपण 675 रुपयाला 15 क्वांटिटी घेतल्या होत्या, म्हणजे पर क्वांटिटी 675 रुपये. तर आपला टोटल ट्रेड झाला होता 10,125 आणि आपण 823 रुपयाला त्या 15 क्वांटिटी सेल केल्या, ज्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिट झाला 2,226 रुपये या ट्रेडमध्ये. एका क्वांटिटी मागे जवळपास आपण 148 रुपये काढले. खूप मोठा आकडा आहे. तर चार्टवरती जाऊयात आपण. चार्ट थोडासा छोटा करतो. तर आज तारीख आहे 20 जानेवारी आणि मार्केट या लाल कॅन्डलमध्ये ओपन झालं होतं. जवळपास 50 ते 100 पॉईंटनी गॅप अप ओपन झालं होतं मार्केट आज. त्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेशन झालं आणि आपण ह्या इथे ट्रेड पकडला फ्रेंड्स, या लेवलवर असताना. 49,100 कॉल घेतला होता आपण. एक मिनिट. हां, राईट, करेक्ट आहे. 49,100 कॉल घेतला होता आपण या लेवलवर असताना, कारण की मार्केट ओपन झाल्यापासून एक हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो फॉर्मेशन झालं होतं आणि एक पॅटर्नसुद्धा बनला होता. तर आपण या इथे असताना ट्रेड घेतला होता आणि एक 5 मिनिटात आपल्याला 200 पॉईंटची मुवमेंट भेटली. या ट्रेडवर आपली रिस्क होती 700 रुपये. त्या बदल्यात आपण 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवून 2200-2300 रुपये प्रॉफिट बुक केला. आणि आता पाहूयात करंट सिच्युएशन काय चालू आहे मार्केटची. हां, आणि अजून एक सांगायचं आहे, 1 मिनिट. या ट्रेडचं उदाहरण घेऊ आपण. आपण क्वांटिटी घेतल्या होत्या 15. किती रुपयाला? एक क्वांटिटी होती 675 रुपयाला आणि आपण सेल कितीला केलं? 823 रुपयाला. ट्रेड होता 10,125चा बाईंग ट्रेड आणि सेलिंग ट्रेड होता 12,351. आपण प्रॉफिट बुक केला 2,226. आणि हे पहा फ्रेंड्स, आपण 823ला सेल केलं आणि सध्याला प्राईस काय चालू आहे? 923 जवळपास, म्हणजे जवळपास 100 पॉईंट्स नाही. अजून प्रॉफिट किती झाला असता आपला? 100 गुणवले 15, 1,500 रुपये ॲड झाले असते आपले अजून.
या 2226 मध्ये. पण कसं आहे ना, आपण जे टार्गेट ठरवलं होतं ते पूर्ण झालं, त्यामुळे मी स्क्वेअर ऑफ केलं. जास्त वेट केला नाही, त्याचं कारण पण सांगतो मी. चार्टवरती जाऊयात आपण. हां, तर त्याचा रिझन म्हणजे जेव्हा ही लेवल क्रॉस झाली होती आणि ही लेवल होती 49,100 आणि एकाच कॅन्डलमध्ये मार्केट 49,325-26च्या आसपास म्हणजे 200-250 पॉईंटची मुवमेंट दिली होती. आणि त्यानंतर एक होल्ड कॅन्डल झाली इथे तयार, लाल कॅन्डल, त्यामुळे मी प्रॉफिट बुक केला. होल्ड पण करू शकलो असतो, पण ठीक आहे, काही नाही, असं होत राहते. आपण उद्या ट्राय करूयात यापेक्षा जास्त प्रॉफिट काढण्यासाठी. आणि आपले 2 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले आहेत. आपण तिसरा ट्रेड पण घेऊ शकतो, पण मी ट्रेडिंग बंद करत आहे. थोडं काम आहे मला, तर पाहूयात उद्या. सो थँक्यू.